Hello everyone, welcome to my channel. This is Bharat Vawri. विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी अर्ज कुठे करावा लागतो याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला मध्ये स्किप करू नका, कारण व्हिडिओ जर स्किप केला तर संपूर्ण माहिती मिळणार नाही, आणि संपूर्ण माहिती जर पाहिली नाही तर हातून चुका होतात. चुका होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता पहा, जात पडताळणी प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यामध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. बरेच विद्यार्थी असे गोंधळतात की जात पडताळणी प्रमाणपत्र हे वेगळं आहे काय आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वेगळं आहे काय. पण नाही, बघा, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हा शब्द इंग्लिशमध्ये आहे आणि जात पडताळणी प्रमाणपत्र हा शब्द मराठीमध्ये आहे. दोघांचाही अर्थ एकच आहे. म्हणजे काय, जो तुम्ही जातीचा दाखला काढलाय तो दाखला खरा आहे की खोटा आहे याची पडताळणी म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र, त्यालाच इंग्रजीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असं म्हटलं जातं. आता हे कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी अर्ज कुठे करावा लागतो? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्याय विभाग आहे. या विभागाची एक पोर्टल आहे, CCVIS नावाचं एक पोर्टल आहे. आणि जी साईट आहे त्या साईटचं नाव काय, https भारती evalidity.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर एक प्रोफाईल तयार करावी लागते विद्यार्थ्यांची. त्यासाठी एक लॉगिंग ID आणि पासवर्ड क्रिएट करावा लागतो. विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करावा लागतो. साइन व्हेरिफिकेशन करावं लागतं. त्यानंतर प्रोफाईल ओपन होते आणि त्यानंतर मग त्यामध्ये विद्यार्थ्याचं संपूर्ण डिटेल्स, विद्यार्थ्याच्या वडिलांचं संपूर्ण डिटेल्स, गावाकडची माहिती, विद्यार्थ्याच्या जातीविषयक माहिती, कौटुंबिक माहिती, संपूर्ण माहिती त्यामध्ये भरावी लागते. सगळे डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करावे लागतात आणि अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करावा. त्यानंतर याची एक चेकिंग होते. चेकिंग झाल्यानंतर जर डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित असतील, क्लिअर असतील, तर सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. जर डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याला ऑब्जेक्शन लागतं. ते ऑब्जेक्शन परत तुम्हाला रिसॉल्व करावं लागतं. त्यानंतर काही दिवसानं तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळते. म्हणजे साधारण एक महिना ते 3 महिन्याचा पिरियड कास्ट व्हॅलिडिटी किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागतो. विद्यार्थी मित्रो, जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे अतिशय महत्वाचं असं सर्टिफिकेट आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे जात समूह आहे, SC, ST, OBC, PJNT, त्यांना शैक्षणिक कामासाठी, सरकारी नोकरीसाठी हे सर्टिफिकेट बंधनकारक आहे. त्यासाठी वेळेत अर्ज जर केला तर सर्टिफिकेट लवकर मिळते. उशीर जर केला तर ॲडमिशनसाठी, नोकरीसाठी प्रमाणपत्र जर वेळेत मिळेल नाही तर गोंधळ होतो. म्हणून हे सर्टिफिकेट वेळेत काढा. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.